या दादा कुठे आहे? का काय काम काढलं दादाकडं? दादालाच भेटायला आलो होतो, काम होतं. हा माहिती ना मला काय काम होतं. परवा शेतातून ज्वारीचं पीक काढलंय ना, आला असेल पोतभर घ्यायला. मला काही कळत नाही वय. कधी येणार दादा? आलता फोन, निघल्या शेतातून, येतील 15-20 मिनिटात. बसा, आले चहा घेऊन. घ्या. काय झालं? काय झालंय म्हणजे काय? बघा आज जाऊन आलाय शहरातून तुमचा तो भाऊ ठोंब्या. कोण विशाल आलाय का? दुसरं कोणी येणार? काहीतरी पडला असेल कमी म्हणून आलाय घ्यायला भावाकडनं. अगो पण असं का बोलतेस त्यांना? राहू द्या, तुम्हीच तर लाडवून ठेवले. स्वतःचा संसार ठेवा बाजूला आणि भावाचंच बघा. कळलं पाहिजे ना त्याला, आपला भाऊ शेतकरी आहे. हो हो हो, शांततेत घे. कधी आलाय? आलंय तासभर झालं येऊन. आले दादा काय कुठे? बोलला दादा का तुला? कुठे? काय तुझं काय झालं का? मला कशाला काय बोलन? मला काही कळत नाही का कशासाठी आलाय? परवाच निघले ना पीक शेतातून, आता घेऊन जाईल पोतीच्या पोती. शेती करायला तर येत नाही, इथं भावान वहिनी राबतात शेतात. माझा बारका भाऊ आहे, माझ्याकडे येईल ना तर कोणाकडे येईल? बरोबर आहे ना, आयतं घ्यायला यायचं. आणि तुम्हाला मी आधीच सांगते, ह्यावेळेस काय द्यायचं बिजर नाही. जर ह्यावेळेस काय दिलं ना तर माझं मेलेलं तोंडच बघताल तुम्ही. तर आता अगं पण असं कसं बोलतेस तू? मला काय बी माहिती नाही, यावेळेस काय द्यायचं नाही. बघू ना आपण कशाला आलं. बघा. कशाला चिडचिड करतेस? जावा बोला. अरे विशाल, अरे बरं आहेस का? बस. किती दिवसानं आलाय सर? कामाच्या ह्याच्यामुळं नाही भेटत यायला. जरा येळ काढून येत जा की जरा. भाऊ तर एकटाच आहे. हं? आणि नुसतं डोळ्यासमोर तरी येत जा. वाटतं मला पण यावं, पण कामाच्या गडबडीत नाही जमत यायला. जाऊ दे चल. मग घरातली कशी आहेत सगळी? आहेत बरे सगळे, आहेत ना? मजेत. पूजाचं काय चाललंय? हां चाललंय, आहे ना? कामधंदा शाळा पोरांची. आणि ती नवीन कंपनी का काय टाकली होती, त्याचं काय आहे का? पैसा पाणी मिळते का त्याच्यात? हाय थोडी धावपळ चालू आहे ना? पण होतंय थोडं बरं. चांगलं चांगलं. बाकी रानातलं चाललंय व्यवस्थित. आहे बघ, लय ऊन लागतंय बघ आता. काय हा. पण आता चालायचं आता ते. म्हणले जरा काळजी घे जा तरी पण. दादा थोडं काम होतं म्हणून अर्जंट यावं एक लागलं. काम कर, कामा बिमाचं जाऊ दे. कामाचं बोलणं होईल की. आता आलायस ना, चांगलं 2-4 दिवस राहा मस्तपैकी. पोरासने बी घेऊन यायचं ना, चांगलं राहा. आंब बिंब्याचं सीझन चांगला आहे, खाल्लं असतं आंब. नाही तेवढा वेळ, जावं लागेल आज संध्याकाळीच. जावं लागेल? हां म्हणजे तू 1 दिवसापुरता चालायस होय? हो, थोडं अर्जंट काम होतं म्हणूनच आलेलो. दादा ते जरा जमिनीचं. काय जमिनीचं? अरे वा, मला वाटलं शेतातलं पीक आलं तेवढं घ्यायला आलं असं. हे तर बरचडच निघालं जमिनीचं. हे तर उन्हा तानाचं राबायचं आम्ही नवरा बायकोनी. तुम्ही ना एक काम करा, झेरची बाटली बिटली आणून द्या, आम्ही दोघं खाऊन मरतो आणि आमच्या लेकरांना बी चालतो. अगं तू जरा बसशील का? तुम्हाला काय बोलतोय ना मी कळतंय? हा त्याच्याशी. ना, अगं बोलताय आता तुम्ही. येऊन बसलाय तू काय त्या बरं भांडती बरं? बसल्या लगेच जमिनीचंच काढलं ना. हा इनिमिन 2 एकर जमीन, त्याच्यावर बी डोळा. हा एकटं काय गावाकडे काय चाललंय काय नाही, शेतात येतात ना तरी एखादी चक्कर मारायला. अगं तू जरा बसशील का नाही? बोलतोय ना मी. राहू दे, बोला. काय डोक्यात मीच कुठेतरी जीव देतो, त्याशिवाय तुला समाधान नाही हा, वाटायचं. जीव द्यायला चाललंय तुम्ही कशाला? मी चालते की म्हणजे दादा. मी सगळं संपतंय. दादा थांब, मी आलो.
दादा, दादा अरे एवढा लहान होतास, हे हातावर तुला खेळवलंय. अरे गल्लीत जरी तुझ्या कोण रागाने जरी बघितलं ना तर गचंड धरलंय मी त्याच. अरे काय नाही केलं मी तुझ्यासाठी. अरे माझी पोरं मी उघड्यावर ठेवली, तुझ्या पोरासाठी सगळं करत आलोय. अरे तुझ्या शाळेसाठी मी किती कष्टा खाल्ल्या. तू म्हणाल तेवढं पैसे तुला पाठवलं, म्हणाल त्या शाळेत तुला ऍडमिशन घ्यायला दिलं. अरे आई बाप नसताना बी बापासारखं सांभाळलंय तुला. अरे घरात चहा नाही, साखर नाही, अरे अरे पैसे नका रे आम्हाला. कधीतरी विचारायचं तरी दादा कसा आहेस म्हणून. ते म्हणतात ना लोक, शेतकऱ्याला ना कुणीच साथीदार नसते. आणि आता तू जागेच बोलायला आलायस वय. हा ना, तयारीतच आलाय तुमचा भाऊ. मला वाटलंच होतं अशाच काहीतरी कामासाठी आलाय. असंच नाही आलाय, तयारीत आलाय तुमचा भाऊ. हे घ्या, करा पाहिजे तिथं सह्या करा, नक्का खानदान करा त्याच्या नावावर. पण हा, त्याच्या आधी ना हे मंगळसूत्र ऐका आणि त्याची एक रस्सी आणा. तुम्ही बी फासाला लागा, मला बी लावा आणि लेकरांना बी लावा आणि देऊन टाका एकदा त्याला काय द्यायचंय ते सगळंच. अगं मी अजून जिवंत आहे ना, करतो मी काय करायचं ते. करा, आम्ही राबायचं. तुला जागाच पाहिजे ना, बोल कुठं सही करायचं सांग. सांग मी सह्या करतो. दे इकडे पेन दे. अरे दादा, माझं ऐकून तरी घ्या आधी. मी काय विसरलोय का तू माझ्यासाठी काय काय केलेस ते? माझ्या शिक्षणासाठी, माझ्या कामासाठी किती धावपळ केली हे काय मी बघितलं नाही का माझ्या डोळ्याने? शेतीसाठी किती राबलायस तू, अख्खं आयुष्य घातलंय तू शेतीसाठी. विसरलो का या गोष्टी मी? मला माहिती आहे तू मला किती सहकार्य केलंय ती. आणि मी मुंबईला गेलोय म्हणजे मी तुला विसरलो की तुझ्याकडे माझं लक्ष नाही असं नाही. हाय माझ्या लक्षात काय येते, काय करायचं ते. आणि हो कागद, हे वाचलास का तू? ह्यात काय येते वाचलंयस तू? काय असणार दुसरं? दादा, तुझी किती तारांबळ होते, किती धावपळ होते, शेतीचं किती हाल आहे. न्यूज मध्ये आम्ही बी सगळं बघतो, आम्हाला बी सगळं कळतं. गावातले मित्र माझे सांगतात तुझ्या भावाचे काय हाल आहेत. म्हणून तर वेळात वेळ काढून तुझ्यासाठी आज आलो. आणि हे पेपर तू बघितलाच नाही, वाचलाच नाही. त्यात काय येते? माझ्या नावाची सगळी जमीन ही तुझ्या नावावर केली, ही तुझ्यासाठीच केली. आणि तुझ्या पैशाची तारांबळ होती म्हणून तुझ्या अकाउंटवरती 5 लाख रुपये बी टाकलेत. पण तुम्ही मला बोलूनच द्यायला आल्यापासून. वहिनी, मला माहिती आहे दादाचं कष्ट, त्याच्यामुळेच तर मी इथं खंबीरपणे उभा आहे. बापानंतर तोच पाठीशी उभा आहे माझ्या, त्याच्यामुळे इथपर्यंत आज उभा आहे मी. याला उशीरच केला दादा, माफ कर मला. बारक्या, ऐकलंस? तुला सांगत होतो ना, अगं तू तसा नाही ग. मला वाटलंच होतं तो येईल माझ्या मदतीला. सगळंच भाव जर तुझ्यासारखं जर शहरात गेलेलं जर आपल्या गावाकडच्या भावाचा विचार करत असतं ना
तर आज कुठल्याच शेतकऱ्याला फास द्यायची वेळ आली नसती बघ. जमीन वाटता येते, घर वाटता येते, अगदी संपत्तीही वाटता येते, पण रक्ताचं नातं कधीच वाटता येत नाही. भाव कितीही दूर असो, त्याच्या डोळ्यातलं दुःख आणि चेहऱ्यावरचं हसू ओळखणं हीच खऱ्या भावाच्या नात्याची गरज असते. कारण जगात कितीही नाती मिळाली तरी भावाच्या नातं इतकं मजबूत, सुरक्षित आणि जिव्हाळ्याचं नातं दुसरं कोणतंच नसतं.